नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत पेपर सिरीजचा पार्ट 4। यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 पूर्णपणे बघायला मिळणार आहे। विश्वास तुमचा ओळख आमची हे ब्रीदवाक्यापासून आपण चालू करूया। काही गोष्टी फॉलो करायचे मी मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला कंटिन्यू सांगत असतो, आज पण सांगत आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे यासाठी तुम्ही व्हिडिओला एकच लाईक करा आणि हाईपच्या बटनावर क्लिक करा। लवकर करा केलं असेल ॲझ्युम करतो, न टाइम वेस्ट करता तुमचा पण माझा पण। लवकर करून टाका, एक लाईक एक हाईप। जाऊया आता प्रश्नाकडे। केलं का? लवकर करा। चला, तुमचे प्रश्न कमेंटमध्ये सांगा मला काय प्रश्न आहे। हाच पेपर येईन तुम्हाला गॅरंटी देतो मी, ठीक आहे। जा आपल्या प्रश्नाकडे। आज आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 4। खालील चित्राचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहायची आहे। वर्ग 8वीचा प्रश्न क्रमांक 4 आहे हा। चित्र दिलंय बघा, एक मुलगी सायकल घेऊन खेळतीये। निसर्ग वाचवा असं हे लिहिलेलं आहे। याचं तुम्हाला प्रॉपररित्या निरीक्षण करायचं की यावरून काय तुम्हाला आढळते, ठीक आहे। त्यानंतर याच्यावर काही प्रश्न दिलेले या चित्रावर आधारित तुम्हाला ते तुम्हाला निरीक्षण करून त्याचं उत्तर द्यायचं आहे। बघा, कवितेवर आलेले प्रश्न मी इथं मेन्शन केलेला आहे। प्रश्न दिला आहे 4 मार्क 5 मार्कासाठी प्रश्न आहे। 4 प्रश्न दिलेले आहे इथं। चित्रातील दिशादर्शक पाटीवर कोणता संदेश लिहिला आहे ते लिहायचं आहे। बघा, मी तुम्हाला वाचून दाखवलेला होता, निसर्ग वाचवा असा संदेश लिहिलेला आहे। हा प्रश्न दिला आहे निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी 2 उपाय लिहायचे आहे। बघा, 2 उपाय। पहिला उपाय काय सांगितला आपण, जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत, आणि 2 पाणी जंगलाचे संरक्षण केले पाहिजे। हेच आपण उपाय करू शकतो, त्यावरती दुसरा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही, ठीक आहे। आहेत भरपूर उपाय, पण आपण मेनली त्या 2 सांगितलेले आहेत। 2 मार्कासाठी आपण 2च लिहिले, जास्त लिहायचे नाही, कारण टाइम वेस्ट होतो, त्याने तुम्हाला समोर पेपरला टाइम भेटणार। ई मध्ये दिले सायकल चालवण्याचे 2 फायदे, शरीर निरोगी राहते, प्रदूषण कमी होते, ठीक आहे। शरीर निरोगी राहतं, प्रदूषण कमी होतं। ई चित्रातील मुलाच्या चेहऱ्यावर कोणता भाव आहे ते लिहा। मुलाच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव आहे हे आपल्याला समजून येते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 4था प्रश्न इथं कंप्लीट झालेला आहे। आता आपण घेऊन येऊया नेक्स्ट पार्ट 5 मध्ये। चला, लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। बाय बाय, टेक केअर।